जडाळ सर यांचा अभ्यास भरपूर आहे आणि रवींद्रदादा गुरु म्हटल्यानंतर तर काही वादच नाही. म्हणजे आता मी स्वतःहून त्यांना पाहिलेलं आहे समजा पद्मापूरलाही, आणि त्यांचं सहकार्य समजा सर्वांसाठी असते. हा कार्यक्रम आपण जय मल्हार असं म्हणतो, परंतु त्यांनी जसं अहिल्यादेवी होळकर यांनी काही एका समाजासाठी काम केलेलं नाही. आपण जर इतिहास पाहिला सर्व लोकांसाठी केलेलं आहे समजा, भरपूर आहे समजा. आता सहज समजा आता मोबाईलमध्ये असं अहिल्यादेवी होळकर यांच्याविषयी माहिती म्हटलं तर डीपमध्ये तुम्हाला असं दिवसभरही सरत नाही इतकं माहिती समजा मिळू शकते. म्हणजे वाचन न करता फक्त मोबाईलवर समजा तुम्ही असं सर्च केलं की. तर आजचा म्हणजे आनंद वाटला मला. त्यांनी समजा कालच आमंत्रण दिलं, तर मी त्यांचं अभिनंदन करतो की त्यांचं नियोजन सुद्धा, त्यांची बुद्धिमत्ता ज्ञानेश्वरीत म्हटलेलं आहे. आता कोणाच्या बुद्धिमत्तेतून समजा हे झालं, पण चांगलं झालं. जैसी दीप कलिका धापुटी परी बहु तेजा ते प्रकटी, तैसी सद्बुद्धी हे तेकुटी म्हणून आहे, अशी ज्ञानेश्वरीतली ओवी आहे. त्याचा अर्थ असा की जैसी दीप कलिका धापुटी. आता दिव्याची ज्योत लहान असते, आपण दिवा लावला समजा देवाजवळ तर लहान असते, पण किती अंधार प्रकाश सुद्धा अंधाऱ्या खोलीत समजा जर तो दिवा नेला तर पूर्ण समजा त्या ठिकाणी प्रकाश करते ते. तैसी सद्बुद्धी हे तेकुटी म्हणून आहे. म्हणजे यांना समजा सद्बुद्धी झाली ते तेकुटी म्हणजे अशी आखूळ आहे का ते विशाल. त्याच्यामुळे हा कार्यक्रम झाला समजा. त्यांची बुद्धी एकदम लहान समजायची नाही. त्यांनी जे काम केलं ते त्याला तोड नाही. मी तर म्हणतो की माझ्या आयुष्यात समजा की आतापर्यंत समजा असा कार्यक्रम झाला नाही. आणि विशेष म्हणजे सर्वांना त्यांनी बोलावलं, जे विद्वान असतील. आता उदाहरणार्थ समजा माझे विद्यार्थी आहेत विजू इंगळे, त्यांना फोन केला, ते वेळात वेळ काढून समजा कामातून आले समजा, ते की ॲक्सिडेंट होऊन राहता त्यांच्या बोलण्यातून समजलं. म्हणजे या कामातून सुद्धा की त्यांना किंवा नाही बा अशी माणसं आपल्याला पाहिजे या ठिकाणी. त्यांनी आता सुनील देशमुख चांगले विचार, आता मी ऐकूनच राहिलो समजा. आता शेवटचंच माझं भाषण आहे, तर मी जास्त वेळ घेत नाही कारण की बराच टाईम झालेला आहे. तर याबद्दल मला फार म्हणजे त्यांना धन्यवाद देतो मी. आणि ईश्वरी कृपेनं सुद्धा हा कार्यक्रम समजा वर्षानुवर्ष चालत राहावा अशी या प्रसंगी मी खंडेरायाच्या चरणी प्रार्थना करतो की अखंड हा कार्यक्रम चालू दे. आणि आमच्या गावाला समजा आता आपण समजा अनेक थोर पुरुष होऊन गेले, त्यांच्यापासून आपल्याला काय शिकण्यासारखं आहे. थोर महात्मे होऊन गेले, चरित्र त्यांचे पहा जरा, आपण त्यांच्या समान व्हावे हाची सापडे बोध करा. जे थोर पुरुष होऊन गेले, बाबासाहेब आंबेडकर असतील, अहिल्यादेवी होळकर, त्यांचं घराणं समजा पूर्ण, यानंतर समजा महात्मा गांधी, अनेक समजा थोर पुरुष की त्यांचं नाव समजा असे यांनी जर आपण समजा केली तर दिवसभर सरणार नाही, इतके थोर पुरुष होऊन गेलेले आहेत. पण या प्रसंगी आज समजा 31 मे 1725 मध्ये त्यांचा जन्म झाला अहिल्यादेवी होळकर यांचा. आणि त्या निमित्तानं समजा इथे आपण जमलेलो आहोत. जरी समजा 2-4 जण सध्या या ठिकाणी समजा राहिले, कारण की झोपही येते समजा, बरेच इथे समजा मावत नव्हते, कामानिमित्त समजा ते गेली असतील. या प्रसंगी मी आणखी एक सूचना माझ्या विचारानं मी सांगू इच्छितो. या ठिकाणी आता मी भाषण शाळेमध्ये जात असतो, मला बोलावता समजा मी जात असतो 15 ऑगस्ट 26 जानेवारी. आता मॅडमचा कार्यक्रम झाला, गिरी मॅडमचा निरोप समारंभ. त्यावेळेस आपल्या गावातल्या 2-3 विद्यार्थ्यांनी म्हणजे मुलींनी जे भाषण दिलं की नाही, तर ते तसं मी भाषण नाही ऐकलं. त्याच्यामध्ये एक अभिमन्यू इंगळे यांची मुलगी, विचारलं मला माहीत नव्हतं की 7वी ते 8वी आहे पूर्वी ती, एक आसोलकर, शरद आसोलकर यांची मुलगी, इतकं उत्कृष्ट भाषण दिलं. तर अशा मुलींना जर या प्रसंगी आता अहिल्यादेवी म्हटल्यानंतर स्त्रीच होत्या, त्यांना जर सामावून भेटलं तुम्ही 7वी 8वीतल्या मुलींना एक बक्षीस, आज रोजी समजा मी जवळ वाचलो तर एक समजा माझ्यातर्फे समजा त्या मुलींना समजा स्पेशल माझ्यातर्फे आज रोजी समजा मी बक्षीस जाहीर करतो की 2001 रुपये समजा जितक्या मुली भाग घेतील त्यांना माझ्यातर्फे समजा. तर त्या मुलींना समजा म्हणजे आता त्यांना गरज आहे सध्या. आता आपलं तर वय झालं समजा, पण हा इतिहास त्यांना समजला पाहिजे. आणि तो अशा कार्यक्रमातून समजेल, तसाही समजत. 15 ऑगस्ट 26 जानेवारी हे कार्यक्रम अलग आहेत, पण हा स्पेशल कार्यक्रम की त्यांनी काय केलं. आता चोंडी समजा गाव मी नाही पाहिलं,
जे समजा यांनी पाहिलेलं आहे समजा त्यांनी सांगितलं की मी पाहिलं त्यांच्या मार्फत समजा भरपूर समजा ऐकायला भेटलं. तर मी आता समजा आज ना उद्या माझी पाहण्याची इच्छा आहे की अहिल्यानगर त्या जिल्ह्याचं नावच बदललं. आता आम्ही अहमदनगर शिकलो, पण आता अहिल्यानगर का, कारण की अहिल्यादेवींचं कार्य त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे, ते शासनाला समजलं म्हणून त्यांनी ते जिल्ह्याचं नावच बदललं. तर जरूर पहा. आता आपल्या गावातलं कोणं पाहिलं मला माहीत नाही, कोणं पाहिलं असेल समजा गजानननं पाहिलं की काही मला माहीत नाही. पाहिलं का? पाहिलं म्हणते तर म्हणजे आनंद वाटला समजा की हे पाहिल्याची समजवते की काय कार्य आहे. पण त्यांनी हे समजा 5-7 जणांनी पुढाकार घेऊन समजा चांगलं एक आदर्श घालून दिला या गावाला आणि सर्वांना त्यांनी बोलावलं समजा. मला आनंद वाटला. सर्व समाजाचे लोक या ठिकाणी समजा त्यांनी बोलावले, जे किंवा यांना आवड आहे या हिशोबानं. तर एकदम मी खुश झालो की वारंवार नियोजन, याला म्हणतात नियोजन. जडाळ सर यांना बोलावलं, तेही चांगले वक्ते आहे समजा. रवींद्रदादा गुरवते यांचं काही कामच नाही. आणि दांदळे सर जे आहे त्यांनी जे डीपमध्ये सांगितलं, मी झालो त्यांच्या ज्ञानाचं समजा. आपल्याला जास्त वेळ भेटला नाही त्यांचा समजा. तर आनंद वाटला मला असे वक्ते बोलावल्यामुळे. एकदम उत्कृष्ट नियोजन केलं. तर या प्रसंगी समजा सर्वांनी भाषणं दिले समजा. देशमुख सर, विनोद खोंदिल, ते चांगले हुशार विद्यार्थी आहेत समजा. आमच्यापेक्षाही त्यांचं ज्ञान चांगलं अगाध आहे. त्यांनी खरोखर चांगली माहिती दिली आणि नियोजन चांगलं केलं. आनंद वाटला भरपूर समजा. आता आणखी मलाही समजा एक बोलावलं समजा, एक आदर सत्कार केला, अध्यक्षाचं पद दिलं. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे, ऋणी आहे आणि त्यांचं अभिनंदन करतो. असे कार्यक्रम त्यांनी समजा पुढाकार घेऊन करावे, कारण की त्यांचं वय आहे आणि त्यांना माहिती आहे. ज्यांना माहिती आहे तेच असं करू शकतात. आता गजानन खोंदिल माझाच विद्यार्थी आहे, 1ली ते 7वी. तो D.Ed झालेला आहे समजा. पुढे समजा आणि ग्रामपंचायतचं पद सांभाळलेलं आहे. चंद्रकराबाई डोंगरे सर्वांना त्यांनी आमंत्रित केलं, सरपंच साहेब समजा. तर आपल्या गावाचं सहकार्य समजा कोणत्याही कार्यक्रमाला चांगलं असते. या प्रसंगी मला दिसलं ते. आणि ते खेडीमेळचं वातावरणात समजा हा कार्यक्रम पार पडला. आणि ज्या थोर पुरुषांनी समजा काम केलेलं आहे. आता समजा जशा समजा अहिल्यादेवी होळकर आहेत, तशा सावित्रीबाई फुले, त्याच्यानंतर जिजामाता, असे कार्यक्रम जर समजा आपण केले, त्या मुलांना जर समजा त्याच्यात सहभागी करून घेतलं, तर इथे समजा एकदम शोभा येईल आणि त्यांना ते संस्कार पडतील. नाही बा आपण समजा ऐकलं, लहानपणचे जे संस्कार असतात तर ते भाषण समजा मी ऐकलं समजा त्या दिवशी. तर मलाही ते म्हणजे मला ते नाव आलं नाही समजा. मी विचारलं की बा कोणं भाषण दिलं समजा हे मुलीचं नाव. तर तिचे वडील माझ्या हाताखाली शिकले, पण ते समोर नाही आले 7वीपर्यंत. परंतु ती मुलगी एकदम उत्कृष्ट भाषण दिलं तिनं. आणि एक शरद आसोलकरची मुलगी, ते तर रडली प्रत्यक्ष समजा. म्हणजे इतक्या भावना विवश त्या मुली झाल्या होत्या आणि एकदम चांगला कार्यक्रम झाला होता मॅडमचा. त्यावेळेस मी पाहिलं तर या कार्यक्रमात अशा समजा कोणताही बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असो किंवा कोणताही कार्यक्रम असो समजा, असा थोर पुरुषाच्या जयंतीचा आपण जर मुलांना सामावून घेतलं तर तो एक आदर्श आपल्या गावचा होईल. आणि त्याच्यातून असे त्यांना माहीत पडले की एक शब्द काढते एक मारते, असे एक शब्द जरी समजा त्याचा असा पॉवरफुल समजा असा ऐकण्यात आला तर त्यांची जिंदगी सुधरेल एवढं मी सांगतो. एक शब्दाची पॉवर अशी आहे समजा. तर भरपूर सांगण्यासारखं आहे समजा. परंतु आता या ठिकाणी बराच वेळ झालेला आहे. मला पुनश्च समजा मी अभिनंदन करतो सर्वांचं. मला या ठिकाणी मान सन्मान दिला आणि चांगलं नियोजन केलं. सर्वांना यांना बोलावलं, आनंद वाटला. असाच कार्यक्रम पुढे चालत राहावं अशी मी ईश्वराजवळ प्रार्थना करतो. आणि माझं काही चुकलं असेल तर माफ करा, कमी जास्त होऊ शकते समजा. तर सर्वांना धन्यवाद देतो आणि नमस्कार करतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद सर. हा खरोखर काहीतरी 7-8 दिवसातलंच नियोजन आहे. आणि हा आज जो काही इथं जे नियोजन केलं, हा प्रयत्न जरी छोटा असला तरी निश्चितच सर तुमच्या सूचनेप्रमाणे नवीन नवीन उपक्रम राबवण्याचा दरवर्षी काही ना काही प्रयत्न केला जाईल की जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा निर्माण होईल, आपल्या गावातील मुलांमध्ये त्यांच्यामध्ये आदर्श निर्माण करणे हाच खरा उद्देश या जयंती मागचा आहे. कारण नाहीतर बाकीच्यांनी मिरवणूक काढली असती, गावातून पैसा खर्च केला असता, पण
या तरुण मंडळींच्या विचारातून त्यांनी असं ठरवलं की बा आपण हे न करता समाज प्रबोधन जर केलं आणि लोकांमध्ये खरोखर एक आदर्श जर निर्माण झाला त्या निमित्ताने मुलांमध्ये, कारण आज आपण शिक्षण घेत आहोत पण संस्कार आणि सामाजिक जाणीव या गोष्टीची फार कमतरता आपल्या समाजामध्ये आहे आणि ती जाणीव निर्माण करण्यासाठी कोणीतरी आदर्श त्यांच्यासमोर ठेवावा लागतो, त्या आदर्शाची माहिती त्यांना द्यावी लागते आणि त्यासाठीच हा प्रयत्न होता. इथून नंतर पुढच्या वर्षी अजून नवीन काहीतरी प्रोग्राम राबवण्याचा निश्चितच प्रयत्न केला जाईल अशी आम्ही ग्वाही देतो. आणि यानंतर आभार प्रदर्शनासाठी मी लक्ष्मण खंडू तर काही हरकत नाही, मीच आभार प्रदर्शन करतो. तर आज जो काही हा इथं कार्यक्रम करू द्या करा. आज अहिल्याबाई यांच्या जयंतीनिमित्त जो काही ज्ञान प्रबोधनाचा समाज प्रबोधनाचा जो कार्यक्रम आयोजित केला, या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आमचे गुरुवर्य श्री चव्हाण सर यांनी अध्यक्षस्थान भूषवलं, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. तसेच वेळात वेळ काढून आयोजकांच्या विनंतीला मान देऊन प्राध्यापक दांडळे सर, लक्ष्मण जडाळ सर, रवींद्र दादा यांनी हजेरी लावली, त्याबद्दल त्यांचेसुद्धा आभार व्यक्त करतो. तसेच मंचकावर उपस्थित आपल्या गावातील सरपंच पेटकर सर, राजेंद्र अडाव सर किंवा इतर मंचकावर उपस्थित प्रतिष्ठित नागरिक यांनी इथं उपस्थिती लावली, त्यांचेसुद्धा आभार मानतो. व गावकरी मंडळी यांनी इथं हजर राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल त्यांचेसुद्धा आभार व्यक्त करतो व आयोजकांच्या वतीने आजचा कार्यक्रम इथेच संपला असे जाहीर करतो.